पण वकील साहेब, एक सभा आपल्याला अशी करायची आहे की ज्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात सुद्धा आपण शारीरिक किती सदृढ आहेत याच्यासाठी सभेला आलेल्या लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे की माझी तब्येत कशी आहे. तुम्ही विचारलं ही माझी तब्येत अशी आहे एवढं दाखवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. किरण गिराम, त्यांचे बंधू, परिवारातील त्यांच्या सर्व सदस्य आणि आज न्यूट्रिशन या फॅक्टरीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित परळी नगरीतील नागरिक बंधू भगिनी, किरणचा या उद्घाटन कार्यक्रमाला येण्याचा आग्रह एवढा होता, त्या आग्रहापेक्षा जास्त त्याची इच्छा होती की मी फिटनेस बरोबर प्रोटीन इंटेक आणि फिटनेस रेग्युलर व्यायाम करणाऱ्याला त्याचं न्यूट्रिशन काय असायला पाहिजे याच्यावरती बोलावं. मला वाटलं किरणचा गैरसमज झालाय. मुंबईला, पुण्याला, संभाजीनगरला, नाशिकला न्यूट्रिशनचे प्रॉपर जिम करणाऱ्याचे वेगवेगळे डॉक्टर असतील. मीही तोच डॉक्टर आहे का असा किरणचा गैरसमज झाला असावा आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी मला तेवढं बोलावं हा आग्रह केला. मी जरी डॉक्टर नसलो तर या क्षेत्रामध्ये मी स्वतःला अर्धा डॉक्टर तर नक्कीच समजतो. जिम मध्ये येऊन व्यायाम करणारा व्यक्ती सिरियसली जर तो व्यायाम करत असेल तर नक्कीच त्याला एक वेगळ्या न्यूट्रिशनची गरज असते, वेगळ्या डाएटची गरज असते आणि ते वेगळं डाएट, ते न्यूट्रिशन आणि त्याच्यासोबत वेगळ्या प्रोटीनची सुद्धा गरज असते. काही जणांना वाटत असेल की 17-18 वर्षाचा मी आहे, 25 वर्षाचा आहे, अतिशय तारुण्यात आहे, मला न्यूट्रिशनची गरज नाही, मला प्रोटीनची गरज नाही, माझा जेवणाचा इंटेक अतिशय प्रॉपर आहे, म्हणून मला या कुठल्याही गोष्टीची गरज नाही, असं ज्यांना ज्यांना वाटतं असं त्या सर्वांना सांगायचं आहे की तुम्हाला मनाला जे वाटतंय तसं आता नाही. व्यायाम करताना 2 गोष्टी होतात. ज्या वेळेस तुम्ही वेट ट्रेनिंग करता त्यावेळेस तुमची जशी चरबी कमी होते आणि एकदा का चरबी कमी होऊन मसल बिल्टअप व्हायला लागतात, तर त्या मसल बिल्टअप करत असताना आपल्याला जर प्रॉपर न्यूट्रिशन मिळालं नाही तर सगळ्यात मोठी भीती ही असते की ते मसल्स पूर्णपणानं कमी व्हायला लागतात, नाहीतर ते मसल्स म्हणजे त्या मांसावरती मग ज्याला आपण मसल टियर म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर न्यूट्रिशन आणि प्रोटीन नाही घेतलं तर त्याचा परिणाम त्या गोष्टीवर होतो. मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे आणि त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतो. कारण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये माझ्या जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे.
मी ते ऐकून 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 एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. जिम करतोय, कामाच्या व्यापामुळे कधीतरी कमी जास्त होत आहे, पण वकील साहेब एक सभा आपल्याला अशी करायची आहे की ज्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात सुद्धा आपण शारीरिक किती सदृढ आहेत याच्यासाठी सभेला आलेल्या लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे की माझी तब्येत कशी हे तुम्ही विचारलं, ही माझी तब्येत अशी आहे एवढं दाखवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.